तेच कॉल आला, चाललो आता सेलिंगसाठी. आता सेलिंगसाठी चालत उशीर. चला आता टगबोटने पण आम्हाला बाय बाय केलेला आहे आणि ती सुद्धा तिच्या रस्त्याला लागलाय. आम्ही सुद्धा आमच्या रस्त्यालाच चाललो आता. तो चलिए शुरू करते हैं. मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल. आम्ही फोर्टवरती गेलो, शॉपिंग, कंटिन्यू शॉपिंगच चालू आहे. खर्च सुद्धा भरपूर होता. सध्या काही नाही, वॉचवरती आहे. वॉचवरती बसल्या काहीच काम नसल्या कारणाने बोरिंग होत आहे. म्हणून मी काय करतो, आता टाईम आहे म्हणून जे हे ग्लास आहेत हे क्लीन करतो, कारण भरपूर दिवस झाले क्लीन नाही केलेले आहेत. तर फटाफट करतोय ते टाईमपास करून, कारण टाईम सुद्धा जात नाही आणि थोडं बोरिंग होतं. म्हणून थोडं काम करतोय. तर तुम्ही कंटिन्यू करा. मित्रांनो, आता आपला जनरेटर कधीच नाही ब्लॅकआउट होणार, कारण आम्ही छोटावाला जनरेटर स्टार्ट केलाय. त्याचा टर्बो चार्जर चेंज केलाय. आता तो चालू आहे, पण कधी होईल काय माहित नाही, कारण त्याची स्टेबिलिटी खराब आहे. तर न्यू जनरेटर आलाय, तो कधी फिट होईल कधी नाही हे माहिती नाहीये. पण सध्या तरी आपला छोटावाला जो जनरेटर आहे तो रनिंग मध्ये आहे. बघू शकता तुम्ही. चाललाय आता हळू. नंतर नवीनवाला जनरेटर कधी फिट करतील का माहिती नाही. आय थिंक मला तर वाटते दुबईवर इराणला गेल्यानंतर आमचं काम चालू होणार आहे मजबूतपणे. चला आता काय नाही, आता झोपायला सुद्धा नीट भेटेल. नाहीतर आपला वॉच संपला का ब्लॅकआउट व्हायचं, म्हणून झोपायला नाही भेटलं, तर आता नीट भेटेल. चला तर मित्रांनो, जस्ट वॉच संपला होता. वॉच 3 वाजता संपलेला, पण आपलं काम चालू होतं म्हणून 6 वाजता मी इंजिन रूम मधनं गेलो आणि लगेच फ्रेश वगैरे झालो. 5 मिनिटात लगेच कॉल आला, चाललो आता सेलिंगसाठी. चालत उशेरला पोहोचण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात. आणि वेदर सध्या तरी खराब असल्या कारणाने का माहिती नाही किती दिवस लागतील ते. तुम्ही कंटिन्यू राहा. चला दादा, मी चाललो. टगबोट सुद्धा आलेले आहे मित्रांनो. जाता एक कॉल फॅमिलीसाठी. बघा कशी तोंड लपवत आहे. काय व्ह्यू वाटतं मित्रांनो, बघण्यासारखं व्ह्यू आहे.
2-3 दिवस नेटवर्क नसेल म्हणून आमची माणसं बघा नेटसाठी आता शिप निघायचा तरी नेटसाठी हे करत आहेत. आणि आपला सोहेल आमरिया पोर्ट. परत कधी ते बर्थिंग होतील नाही होतील काय माहिती नाही, पण नेट भरपूर यूज केलं आम्ही. साऊथ स्टार शिपिंग. दिसतोय का मित्रांनो बुर्ज खलिफा? नॉर्मली दिसतोय आहे, क्लिअरली तर नाही दिसत आहे, पण नॉर्मल दिसतोय. आम्हाला टो करण्यासाठी 2 टग बोट आल्यात. एक स्टारबोर्ड साईडला आहे आणि एक ही पोर्ट साईडला आहे. हॉर्न दिलाय. सौरभचं कामच असं जोरजोरात ओरडायचं, फक्त दिसत सुद्धा नाही तो. चला आता टगबोटने पण आम्हाला बाय बाय केलेला आहे आणि ती सुद्धा तिच्या रस्त्याला लागलाय. आम्ही सुद्धा आमच्या रस्त्याला चालला जाता. अजून पोर्टच्या बाहेर तर नाही निघालेत. हवा शांत आहे म्हणून काही नाही वाटणार मिळत. जर मध्येच आलं बॅड वेदर तर मग समजायचं काय होणार आणि काय नाही ते. पूर्ण अंधेरा पोर्टमधनं जस्ट बाहेर निघतोय आम्ही. आमच्या मागे आय थिंक शिप नाही आहेत, लँड हे आहेत, लँड्स आहेत, ते पण इराणलाच जात आहेत. आता बघूया आम्ही कुठे जातो ते. बंकरिंग करणार आहोत असं ऐकून आहेत, पण आता बघू. आणि शारजा. चला तर मित्रांनो मी व्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता सेलिंगचे वॉच असतील, कारण 3 ते 4 दिवस सेलिंग म्हणजे सेलिंग वॉच आणि त्याच्याच ब्लॉग असतील आता, कारण आम्ही सेलिंग साठी निघालो. चला बाय बाय, गुड नाईट.